नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गंभीर संकट उभं राहिलं आहे. तालिबान्यांच्या भीतीनं हजारो अफगाणी नागरिक देश सोडून जाण्यासाठी धडपडतात. काबूल विमानतळाच्या परिसरात गेल्या 2 आठवड्यांपासून नागरिक ठाण मांडून बसलेत, कारण नागरिकांना तालिबानवर विश्वास राहिलेला नाहीये. तालिबानच्या कब्ज्यानंतर भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि भारतीय गुंतवणुकीविषयी चर्चा सुरू झाली होती. तसंच तालिबानचे लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असलेल्या संबंधांमुळे भारताची डोकेदुखी अधिकच वाढण्याची भीती देखील वर्तवली जात होती. या सगळ्या प्रश्नांवर तालिबानला नेमकं काय वाटतंय? तालिबान भारताविषयी कोणतं धोरण अवलंबणार आहे? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना तालिबान मदत करणार का? त्याचप्रमाणे अफगाणिस्तानातील भारतीय प्रकल्पांचं नेमकं काय होणार? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तालिबानच्या मनात काय या खास शोमधून. तर काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्य अधिक सतर्क झालंय. काबूल विमानतळाच्या सुरक्षेसाठी आता अमेरिकेतून हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला जातोय. तसंच अमेरिकन सैन्याला टार्गेट करणाऱ्या ISIS खुरासान या दहशतवादी संघटनांवर अमेरिकेनं लक्ष केंद्रित केलंय. तर आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून खात्मा करण्यास अमेरिकेनं सुरुवात केली आहे. त्यामुळे काबूल विमानतळावरील परिस्थिती दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. पाहूया. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्यांकडून तालिबान बदलला असल्याचा दावा करण्यात आला होता. तालिबान 2.0 असल्याचं सांगितलं जात असलं तरी तालिबानची कथनी आणि करणीत मोठं अंतर आहे. काबूल विमानतळाच्या परिसरात ज्या घडामोडी घडतायत ते पाहून असल्याचा दावा किती फोल आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. गेल्या आठवड्यात काबूल विमानतळ परिसरात कुख्यात दहशतवादी संघटना खुरासाननं काबूल विमानतळालगत भीषण आत्मघातकी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 150हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. आता अफगाणिस्तानात बंदूकशाही सुरू झाली आहे. अफगाणिस्तानातील एका पत्रकारानं तालिबान्यांच्या दहशतीचा पर्दाफाश केलाय. त्यानं एक व्हिडिओ शेअर केलाय. एका मुलाखती दरम्यान तालिबानी न्यूज चॅनल अँकरच्या मागे बंदूक घेऊन उभे असल्याचं त्या व्हिडिओत पाहायला मिळतंय. तालिबान्यांच्या याच दगाबाज वृत्तीवर जगाचा अजिबात विश्वास नाहीये आणि म्हणूनच हजारो लोक अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी जीवाचा आटापिटा करतायत. एकीकडे तालिबान्यांनी जुलमी राजवटीला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे काबूल विमानतळावर हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. काबूलच्या हमीद करजाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी रॉकेट हल्ला करण्यात आला. एका वाहनावरून ते रॉकेट सोडण्यात आले होते, पण काबूल विमानतळावर बसवण्यात आलेल्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही. अमेरिकेनं काबूल विमानतळावर अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. अमेरिकेनं खुरासानच्या दहशतवाद्यांवर ड्रोन हल्ला करून त्यांचा खात्मा केल्यानंतर दहशतवादी बिथरलेत. काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही अमेरिकेकडून नागरिकांना अफगाणिस्तानाबाहेर घेऊन जाण्याच्या मोहिमा सुरूच आहेत. आजच्या घडीला काबूल विमानतळावर जवळपास 45,000 नागरिक देशाबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनं आयसिसच्या खुरासानच्या आत्मघातकी हल्लेखोरांवर ड्रोननं हल्ला करून 6 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलंय.
स्फोटकांनी भरलेली वाहनं हल्ल्यासाठी वापरण्यात येणार होती, मात्र दहशतवाद्यांचा कट तडीस जाण्यापूर्वीच अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून त्यांचा खात्मा केलाय. ड्रोन हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या वाहनांचा प्रचंड स्फोट झाला. काबूल एअरपोर्ट परिसरात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर तिथं एकच गोंधळ उडाला. जिथं हल्ला झाला तिथं धूर पसरला. घराच्या छतावर लोकांची पळापळ सुरू झाली. 26 ऑगस्टला आयसिसच्या खुरासान ग्रुपनं काबूल विमानतळ परिसरात दहशतवादी हल्ला घडवून आणला. त्यात 170 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात 13 अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर 2 दिवसांनी 28 ऑगस्टला अमेरिकेनं नांगरहार परिसरात आयसिस खुरासानच्या अड्ड्यांवर ड्रोन हल्ले केले. त्यामध्ये काबूल हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार झाला. तसंच अमेरिकेनं काबूल विमानतळापासून काही अंतरावरील दहशतवाद्यांची वाहनं नष्ट केली. अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर देशातली परिस्थिती बिघडत चालली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानात हाहाकार उडालाय. सामान्य नागरिकांनी तालिबान्यांची धास्ती घेतली आहे. तालिबान्यांकडून गोळीबार केला जातोय. अफगाणिस्तानात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बँकांमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते, तर तालिबान्यांकडून गर्दी हटवण्यासाठी हवेत गोळीबार केला जातोय. याच तालिबानी राजवटीमुळे लोक प्रचंड भयभीत झालेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तालिबानचे वरिष्ठ कमांडर शेर मोहम्मद अब्बास तानिकजई यांनी तालिबानची भविष्यातील ध्येय धोरणं स्पष्ट केली आहेत. CNN न्यूज 18शी बोलताना तानिकजई यांनी पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांविषयी आपली भूमिका मांडली आहे. जैश आणि लष्कर सारख्या दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तान आश्रय देणार नसल्याचं तानिकजई यांनी स्पष्ट केलंय. तसंच आगामी काळात अफगाणिस्तानकडून भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा दावा देखील तालिबानच्या या टॉपच्या कमांडरनं केलाय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. अफगाणिस्तानात लष्कर आणि जैशला थारा नाही. अफगाणी हिंदू शिखांना कोणताही धोका नाही. तालिबानच्या वरिष्ठ कमांडरचा दावा. न्यूज 18 लोकमतवर सुपर एक्सक्लुझिव्ह. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. हजारो लोक देश सोडून जाण्यासाठी धडपडत आहेत. तालिबानी राजवटीची नागरिकांनी धास्ती घेतली, म्हणूनच आजही हजारो लोक अफगाणिस्तान बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जातात. अशातच गेल्या आठवड्यात काबूल विमानतळालगत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी स्फोटक बनली आहे. एकीकडे अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळत असतानाच दुसरीकडे भारताला तालिबानपासून कोणताही धोका नसल्याचं तालिबानचा टॉपचा कमांडर शेर मोहम्मद अब्बास तानिकजईने न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. शेर मोहम्मद अब्बास तानिकजई हे तालिबानचे डेप्युटी पॉलिटिकल ऑफिसर आहेत. तालिबान सत्तेत आल्यानंतर भारताच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातच आम्ही पहिला प्रश्न त्यांना असा विचारला, तालिबानचा भारताकडे पाहण्याचा प्रशासकीय दृष्टिकोन कसा आहे? आपल्या शेजारी असलेल्या सर्व देशांसह संपूर्ण जगाशी चांगले संबंध राखण्याचं इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणिस्तानचं परराष्ट्र धोरण आहे. अमेरिकन सैन्य गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानात होतं आणि त्यानंतर त्यांनी आता माघार घेतली आहे. त्यामुळे आमचे पुढचे अमेरिका आणि नाटो सोबत मैत्रीपूर्ण संबंध असतील. मला वाटतं की त्यांनी परत येऊन अफगाणिस्तानच्या पुनर्वसनात सहभागी व्हावं. भारतासाठी सुद्धा आमचं हेच धोरण असेल. आम्हाला आधी सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे, तसेच इतर संबंधही. केवळ भारतासोबतच नाही तर तजाकिस्तान, इराण आणि पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांसाठी आमचं हेच धोरण असणार आहे. Not only with India but with all our neighboring countries including Tajikistan, Uzbekistan, Iran and Pakistan.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर भारत अफगाणिस्तान संबंधांविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या 20 वर्षात भारताने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अफगाणिस्तानात केली आहे. अफगाणिस्तानच्या संसद भवनापासून ते रस्ते आणि धरण बांधणीपर्यंत भारताने विविध विकास कामं केली आहेत. तालिबानच्या कब्जानंतर ही सगळी गुंतवणूक बुडणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र भारताने भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं शेर मोहम्मद अब्बास तानिकजई यांनी म्हटलंय. तसंच पाकिस्तानशी तालिबानशी असलेली जवळीक भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते. that there is a fear that the Taliban पाकिस्तानशी may हात be मिळवणी hostile करून to तालिबानकडून India भारताला and टार्गेट that they केलं will team जाण्याची up with शक्यता Pakistan व्यक्त केली and जाते. target यात कितपत us, तथ्य आहे? that is India. How do you see this assessment? Is this correct or false? You see, one is media. प्रसारमाध्यमात जे काही येतं आहे ते बहुतेक वेळा चुकीचं असतं. आमच्या बाजूनं असं कोणतंही विधान किंवा संकेत दिलेले नाहीयेत. आम्हाला आमच्या सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. The countries of the region. भविष्यात अफगाणिस्तान दहशतवादी संघटनांचं आश्रयस्थान बनण्याची शक्यताही वर्तवली जाते. कारण गेल्या 20 वर्षात त्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिकजई यांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. Is that Afghanistan should not become a sanctuary for terror groups? लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांसाठी अफगाणिस्तान सुरक्षित ठिकाण बनण्याची शक्यता असून तो भारताकरता धोका मानला जातोय. यावर तुमची प्रतिक्रिया काय? What are your thoughts? There was no threat throughout the history from Afghanistan to our neighbors, including India, and it will not happen at all. भारतासह आमच्या कोणत्याही शेजाऱ्यांना अफगाणिस्तानकडनं कोणताही धोका नाही आणि भविष्यातही नसणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकालीन राजकीय आणि भौगोलिक वाद आहेत यात शंका नाही. आम्हाला आशा आहे की त्यांच्या अंतर्गत लढाईसाठी अफगाणिस्तानचा वापर करणार नाहीत. त्यांनी त्यांचे युद्ध सीमेवर लढावं. त्यांनी यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये आणि आम्ही कोणत्याही देशाला अशा कारणांसाठी आमच्या जमिनीचा वापर करू देणार नाही. To use Afghanistan for this. अफगाणिस्तानमधून ऑपरेट केल्या जाणाऱ्या लष्कर आणि जैश सारख्या दहशतवादी संघटनांकडून जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. लष्कर आणि जैशला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचा असलेला पाठिंबाही जगापासून लपून राहिला नाही. त्यामुळेच आगामी काळात अफगाणिस्तान या दोन्ही दहशतवादी संघटनांसाठी नंदनवन ठरण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावरही तालिबानच्या या बड्या नेत्यानं आपली भूमिका स्पष्ट केली. Very strong. तुम्ही आमच्या देशात लष्कर आणि जैश सारख्या संघटनांना थारा देणार नाही यावर तुम्ही ठाम आहात का? हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही कोणालाही जगातील कोणत्याही देशाविरुद्ध अफगाणच्या जमिनीचा वापर करू देणार नाही. Of the world. शेर मोहम्मद अब्बास स्थानिकजई यांचे फार पूर्वीपासून भारताशी संबंध आहेत. त्यांनी एकेकाळी भारतीय सैन्य दलात प्रशिक्षण घेतलंय. काबूलमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याविषयी स्थानिकजई यांनी बचावात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तालिबानी सत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अफगाणिस्तानात अनेक हिंदू आणि शीख बांधव वर्षानुवर्ष राहतात. तालिबानच्या सत्तेमुळे अनेकांनी भारतात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. याविषयी तालिबानच्या या टॉपच्या कमांडरने आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही त्यांना विचारलं, Mr. Tanekzai, another question बरेच is, हिंदू about आणि शीख minorities आजही in अफगाणिस्तानमध्ये आहेत. Afghanistan. त्यांना बाहेर काढण्यासाठी Who are still there, तुम्ही who are भारताला coming to India. मदत करणार का? Will you facilitate their evacuation? These are Afghan Hindu Sikhs. I think there is no requirement to evacuate them. मला वाटतं की त्यांना बाहेर काढण्याची आवश्यकता नाहीये. अफगाणिस्तान ही त्यांची मातृभूमी आणि त्यांचा देश आहे. त्यामुळे ते इथे शांततेनं राहू शकतात आणि इथे त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. ते पूर्वी जसं इथे राहत होते तसेच ते राहू शकतात आणि आम्हाला आशा आहे की जे हिंदू आणि शीख अफगाणिस्तानात होते आणि गेल्या 20 वर्षात भारतात स्थलांतरित झाले आहेत त्यांनी सुद्धा लवकरच अफगाणिस्तानात परतावं. We hope that we should soon see them in Afghanistan should they come back. तालिबानच्या सत्तेविषयी आजही जगातील बहुतेक देशांच्या मनात शंका आहे. त्याविषयी स्थानिकजईंनी तालिबानची भूमिका स्पष्ट केली आहे. याबद्दल आम्ही त्यांना विचारलं, One of the critical aspects for the Taliban is recognition. तालिबानच्या मान्यतेविषयी जग आणि भारताकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? Also your expectations from India. Inshallah, we hope this because now the अफगाणिस्तानचं इस्लामिक अमिरात सरकार लवकरच स्थापन होणार असून वास्तवाचा विचार करून आमचे शेजारी आणि जगातील इतर देश आमच्याशी चांगले संबंध ठेवतील अशी आशा आम्हाला आहे.
नवीन सरकारची घोषणा झाल्यानंतर विशेषतः अमेरिका आणि इतर सर्व देश आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वास आम्हाला आहे. Government is announced, so we hope that गेल्या 20 वर्षात भारताने अफगाणिस्तानात अनेक विकासाची कामं केली आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर या प्रकल्पांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारला. India has invested and worked on close to more than भारताने 500 अफगाणिस्तानमध्ये projects बरीच in विकास Afghanistan, कामं केली including the आहेत. parliament त्याचं काय होईल असं तुम्हाला वाटतं? The safety of those projects, the continuing utility of those projects for the people of Afghanistan is a concern. What do you think will happen to these projects? those development things which they have done. भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेला विकास ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याला आम्ही धक्का लावणार नाही. भारतानं अपूर्ण राहिलेली कामं पुन्हा सुरू करावीत असं आमचं भारताला आवाहन आहे. Start again and complete those projects. तालिबानच्या टॉपच्या कमांडरने भारताविषयी तालिबानची भूमिका स्पष्ट करताना भारताला तालिबानची भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं सांगितलं. मात्र पूर्वीचा अनुभव पाहता भारताने सावध भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तालिबानच्या एका निर्णयामुळे अफगाणी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय कोणता आहे आपण पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा आजचा खास शो तालिबानच्या मनात काय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तालिबान्यांच्या भीतीमुळे हजारो लोक हे अफगाणिस्तानात स्थायिक आहेत आणि ते अफगाणिस्तान सोडण्यासाठी धडपडतायत. अन्न पाण्याविना ते काबूल विमानतळ परिसरात तळ देऊन आहेत. अशा लोकांसाठी आता तालिबानकडून दिलासा मिळालाय. ज्या अफगाणी नागरिकांना देश सोडून जाण्याची इच्छा आहे त्यांना तालिबान्यांनी मुभा दिलेली आहे. याविषयीची माहिती अमेरिकेनं दिली आणि तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि आता बातमी पाहणार आहोत काबूल हल्ल्यात शहीद झालेल्या अमेरिकेच्या जवानांविषयीची. काबूल विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या 13 अमेरिकन जवानांचं पार्थिव हे सोमवारी अमेरिकेच्या डोवर विमानतळावर दाखल झालेलं आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विमानतळावर शहीद जवानांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. तसंच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन त्यांनी केलं आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी आपण पाहिलं काबूल विमानतळावर खुरासान दहशतवाद्यांनी भीषण आत्मघातकी हल्ला घडून आणला होता आणि या हल्ल्यात 170 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 जवानांचा समावेश आहे आणि त्यांचं पार्थिव आपण या दृश्यांमधून पाहत आहोत की अमेरिकेत दाखल झालेलं आहे. तर स्थानिक जै नेमके कोण आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तालिबानचा टॉपचे कमांडर म्हणून ते ओळखले जातात. इंडियन मिलिटरी अकॅडमीत त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. शेर मोहम्मद नावानं भारतात त्यांनी शिक्षण घेतलंय. तर तालिबान राजवटीत परराष्ट्रमंत्री ते होते. तालिबानचे प्रतिनिधी म्हणून जगभरात त्यांचा वावर आहे. तर तालिबानच्या राजकीय कार्यालय प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. तर तालिबानमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती बघता जे अफगाणी आधीच अफगाणिस्तान सोडून गेलेले आहेत ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यापैकी एक म्हणजे सय्यद सदात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र सय्यद सदात आता डिलिव्हरी बॉय झालेत. सय्यद सदात हे शेकडो अफगाणिस्तानी नागरिकांपैकी आहेत ज्यांना जर्मनीत घर मिळालंय. एकेकाळी सदात हे अफगाणिस्तानमध्ये मंत्री होते, पण भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांनी राजकारण आणि मंत्रिपद सोडलंय आणि आता सध्याची अफगाणिस्तानातली ही परिस्थिती पाहून त्यांचा हा निर्णय योग्यच ठरलाय असं म्हणावं लागेल. तर अफगाणिस्तानातले हजारो नागरिक सध्या जीव वाचवण्यासाठी धडपडतायत. आणि यासोबतच वेळ झाले इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.